नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ALD च्या। आर्यन आपल्या जड पावलांनी बर्फाच्या थरावर चालत होता। त्याच्या पाठीवरच्या ट्रेकिंग बॅगचे वजन त्याला आता असह्य होऊ लागले होते, पण त्या वजनापेक्षाही जास्त ओझं त्याच्या मनात असलेल्या आजोबाच्या शेवटच्या इच्छेचं होतं। आर्यन हा मुंबईचा एक नामांकित सर्जन, ज्याच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला गणिताचा आधार असतो आणि विज्ञानाचा पुरावा। त्याच्यासाठी देव ही संकल्पना फक्त अशिक्षित लोकांचा विरंगुळा होती, पण मरण अवस्थेत असलेल्या आजोबांनी त्याचा हात धरून विचारले होते, आर्यन, त्या रुद्रगिरीच्या शिखरावर माझं मन अडकलंय, तिथे एकदा जा आणि त्या शंभू महादेवाला माझ्या वतीने बेलपत्र वाहून ये, तुला तिथे उत्तर मिळतील। रुद्रगिरी जिथे वाराही घाबरतो, जसजसा तो वर चढू लागला तसतसे वातावरण बदलत गेले। आकाश गडद निळे झाले होते आणि ढग जमिनीला स्पर्श करत होते। येथे ना मोबाईलचं नेटवर्क होतं, ना माणसाचा मागमूस होता। वाटेत फक्त सुसाट सुटलेला वारा आणि पाईंच्या झाडाचा गूढ आवाज येत होता। अचानक एका वळणावर आर्यनचा पाय घसरला। खाली हजारो फूट खोल दरी होती आणि पांढऱ्या शुभ्र धुक्यामुळे खालचं काहीच दिसत नव्हतं। आर्यनचा श्वास रोखला गेला। मृत्यू इतका जवळ असू शकतो याची कल्पना त्याने कधीच केली नव्हती। तो कोसळणारच इतक्यात, सावध बाळा, महादेवाची इच्छा अजून तुला बोलावण्याची आहे, जाण्याची नाही। एक खंबीर, रांगडा पण तितकाच प्रेमळ आवाज कानावर पडला। एका वृद्ध हाताने आर्यनचा जॅकेट पकडून त्याला वर खेचले। आर्यन धापा टाकत जमिनीवर पडला। समोर एक साधू उभे होते, अंगावर फक्त एक जुनी फाटलेली घोंगडी, हातात लाकडी काठी आणि कपाळावर भस्मांचे 3 आडवे पट्टे। तुम्ही इथे कसे? आर्यनने सावरून विचारले। साधू हसले। त्यांच्या हसण्यात एक विचित्र शांतता होती। मी येथेच असतो। तू रस्ता शोधतोस, पण रस्ता तुला शोधतोय। तू ज्या मंदिराला शोधतोयस ते समोरच्या धुक्यामागे लपलंय। आर्यनने समोर पाहिलं, तिथे फक्त घनदाट धुके होते, पण अचानक वाऱ्याची एक मोठी झळक आली आणि क्षणार्धात ते धुके बाजूला झाले। समोर एका उंच शिखरावर काळ्या पाषाणाचे एक अतिप्राचीन मंदिर दिसले। त्या मंदिराच्या शिखरावर असलेला त्रिशूळ विजेच्या प्रकाशात चमकत होता। हे तर आश्चर्य आहे, आर्यन पुटपुटला। आश्चर्य तर अजून सुरू व्हायचंय डॉक्टर साहेब, साधू म्हणाले। आर्यन थबकला। तुम्हाला कसं माहीत मी डॉक्टर आहे? साधूने काहीही उत्तर दिलं नाही, फक्त वळून चालू लागले। आजची रात्र महत्वाची आहे। 500 वर्षाचा फेरा पूर्ण होतोय। मंदिरात जा, तिथल्या शिवा नावाच्या मुलाला भेट, तो तुझी वाट पाहतोय। आर्यन त्या साधूच्या मागे धावला, पण अवघ्या काही सेकंदात तो वृद्ध माणूस झाडाच्या गर्दीत गायब झाला। आर्यन एकटाच त्या अथांग शांततेत उभा होता। समोर ते रहस्यमयी मंदिर त्याला खुणावत होतं। त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली। या निर्मनुष्य डोंगरात तो साधू कोण होता आणि त्याला माझ्या पेशाबद्दल कसं माहीत होतं? आर्यन जसजसा मंदिराच्या जवळ पोहोचू लागला तसतसा हवेतला गारवा वाढला, पण विचित्र गोष्ट म्हणजे त्याच्या अंगात एक वेगळीच उष्णता जाणवू लागली। मंदिराचे प्रवेशद्वार प्रचंड मोठ्या काळ्या पाषाणातून कोरलेले होते। त्यावर नंदीची एक भव्य मूर्ती होती, जिच्या डोळ्यातून जणू तेज ओसडून वाहत होतं। मंदिरात पाऊल टाकताच आर्यन थबकला। बाहेर रात्रीचा काळोख होता, पण मंदिराच्या आत एक मंद निळसर प्रकाश पसरला होता। तिथे कोणतीही वीज नव्हती, ना तेलकट दिवे जळत होते। मग हा प्रकाश येतोय कुठून? या डॉक्टर साहेब, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो। एक लहानसा, साधारण 10-12 वर्षाचा मुलगा समोर उभा होता। अंगावर भगवे वस्त्र, कपाळावर चंदनाचा टिळा आणि गळ्यात एक रुद्राक्षाची माळ। त्याचे डोळे इतके खोल आणि शांत होते की आर्यनला क्षणभर वाटलं
तो एखादा लहान मुलाकडे नाही तर एका युगायुगाच्या ज्ञानी पुरुषाकडे पाहत आहे. तुला कसं माहीत मी येणार आहे आणि तू येथे एकटाच काय करतोस? आर्यनने आश्चर्याने विचारले. तो मुलगा हसला. माझं नाव शिवा आणि मी येथे एकटा नाहीये. ते आहेत ना. त्याने गर्भगृहातील त्या विशाल शिवलिंगाकडे बोट दाखवले. आर्यन त्या शिवलिंगाकडे बघतच राहिला. ते साधे दगडी शिवलिंग नव्हते. त्यावर नैसर्गिक रेखा होत्या ज्या एखाद्या मानवी नसासारख्या फेनस दिसत होत्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते रेखामधून हळूहळू निळसर द्रव्य प्रवाहित होत असल्याचा भास होत होता. हे काय आहे? आर्यनने विचारले. त्याचा वैज्ञानिक मेंदू आता चक्रावून गेला होता. हा कोणता धातू आहे की दगड? आणि हा प्रकाश? शिवा शांतपणे म्हणाला. हा प्रकाश श्रद्धेचा आहे डॉक्टर. विज्ञानाला जिथे मर्यादा येतात तिथे महादेवाचा चमत्कार सुरू होतो. आज सोमप्रदोष आहे आणि सोबतच 500 वर्षांनी येणारा तो दुर्मिळ योग. आज रात्री हे शिवलिंग जागृत होणार आहे. आर्यनने आपल्या बॅगेतून आजोबांनी दिलेले ते बेलपत्र काढलं. त्याने ते शिवलिंगावर वाहण्याचा प्रयत्न केला, पण जसा त्याचा हात शिवलिंगाच्या जवळ गेला तसा त्याला एक जोराचा इलेक्ट्रिक शॉक बसल्यासारखा धक्का लागला. तो मागे फेकला गेला. काय झालं? शिवा धावत जवळ आला. काहीतरी ऊर्जेचा स्रोत आहे तिथे. खूप शक्तिशाली मॅग्नेटिक फील्ड असावं. आर्यन ओरडला. त्याचा तर्क अजूनही विज्ञानाशी जोडलेला होता. पण शिवाने त्याला उठवत म्हटलं, नाही डॉक्टर, हे मॅग्नेटिक फील्ड नाही. हे तुमचं मी पण आहे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला एक मोठा डॉक्टर आणि या निसर्गापेक्षा श्रेष्ठ समजता तोपर्यंत महादेव तुम्हाला स्पर्श करू देणार नाही. येथे यायचं असेल तर शून्य होऊन यावं लागतं. रात्रीचे 12 वाजायला आले होते. अचानक मंदिराच्या गाभाऱ्यात एक वेगळाच आवाज घुमू लागला. डमडम डमडम. जणू कोणीतरी मोठा डमरू वाजवत होतं, पण तिथे कोणीच नव्हतं. भिंतीवरच्या कोरीव मूर्ती हळूहळू हलू लागल्याचा भास आर्यनला होऊ लागला. त्याला जाणवलं की जमिनीखाली काहीतरी हालचाल होत आहे. मंदिराच्या मध्यभागी असलेल्या त्या विशाल शिवलिंगातून एक थरथराट निर्माण झाला. बाहेरचा वारा आता सुसाट सुटला होता आणि मंदिराच्या कळस हालत होता. बघा डॉक्टर, शिवा ओरडला. आर्यनने वर पाहिले. मंदिराच्या छताला एक छिद्र होते जे नेमके शिवलिंगाच्या वर होते. त्या छिद्रातून आकाशातील एक तेजस्वी तारा थेट शिवलिंगावर प्रकाश टाकत होता. त्या प्रकाशात शिवलिंगाचा रंग बदलून गडद जांभळा झाला. आर्यनला आता भीती वाटू लागली होती. हे सगळं त्याच्या तर्काच्या पलीकडचं होतं. पण त्याच वेळी त्याला त्या साधूचे शब्द आठवले. येथे अहंकार संपतो. त्या रात्री त्या मंदिरात कोणता महाचमत्कार घडतो? आर्यनला त्याचे उत्तर मिळते का? आणि त्या लहानग्या शिवाचे खरे सत्य काय आहे? कथा शेवटपर्यंत नक्की पहा. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते. डमडम असा आवाज आता मंदिराच्या भिंतीमधून नाही तर जणू जमिनीच्या पोटातून येत होता. आर्यनला वाटलं की भूकंप येतोय. तो घाबरून बाहेर पळणार इतक्यात शिवाने त्याचा हात धरला. पळू नका डॉक्टर, ही भीती नाही, हा नाद आहे, ब्रह्मांडाचा मूळ आवाज, शिवाने शांतपणे सांगितलं. त्याचे डोळे आता आगीसारखे तेजस्वी दिसत होते. आर्यनने पाहिलं त्या ताऱ्याचा प्रकाश जसा शिवलिंगाला स्पर्श करत होता तसं शिवलिंगातून पांढऱ्या शुभ्र वाफा निघू लागल्या. त्या वाफाचा आकार हळूहळू एका आकृतीसारखा होऊ लागला. तिथे कोणीतरी उभा असल्याचा भास होत होता. आर्यनचा वैज्ञानिक मेंदू हे सगळं हेल्युसिनेशन भास मानण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी खिशातून आपला लेझर थर्मामीटर काढला आणि शिवलिंगाचं
तापमान मोजण्याचा प्रयत्न केला, पण थर्मामीटरच्या स्क्रीनवर अचानक एरर असं लिहून आलं आणि तो सेट आपोआप बंद पडला. हे कसं शक्य आहे? आर्यन ओरडला. इथली ऊर्जा मोजता येत नाहीये. शिवा हसून म्हणाला, ज्याला तुम्ही मोजू शकत नाही तो निसर्ग आणि ज्याला मोजता येत नाही तो ईश्वर. अचानक त्या वाफामधून एक आवाज घुमला. तो आवाज इतका खोल होता की आर्यनच्या हृदयाचा ठोका चुकला. आर्यन, तू आलास? आर्यनला धक्काच बसला. तो आवाज हुबेहूब त्याच्या आजोबासारखा होता, पण त्याचे आजोबा तर महिनाभरापूर्वीच शांत झाले होते. त्याने आजोबांनी दिलेले ते बेलपत्र काढलं. यावेळी जेव्हा त्याने ते शिवलिंगाकडे नेलं तेव्हा कोणताही धक्का लागला नाही. उलट जणू काहीतरी चुंबकीय ओढ त्याला स्वतःकडे खेचत होती. त्याने थरथरत्या हाताने ते बेलपत्र शिवलिंगावर ठेवलं. जसा स्पर्श झाला तसा आर्यनला आपल्या आजोबाच्या शेवटच्या क्षणाची आठवण झाली. त्याला दिसलं की त्याचे आजोबा मृत्यूच्या वेळी घाबरलेले नव्हते, तर ते याच मंदिराचं स्वप्न पाहत होते. पण हा दैवी अनुभव फार काळ टिकला नाही. रुद्रगिरीच्या शिखरावर बर्फाचं वादळ धडकलं. मंदिराच्या छतावरील तो जुना दगड जो अनेक वर्षापासून कमकुवत झाला होता, तो प्रचंड आवाजासह खाली कोसळू लागला. तो दगड नेमका त्या लहानग्या शिवाच्या अंगावर पडणार होता. शिवा तेथेच ध्यान लावून बसला होता. त्याला भोवतालचं काहीच भान नव्हतं. आर्यनच्या समोर दोन पर्याय होते, स्वतःचा जीव वाचवून बाहेर पळणे किंवा त्या मुलाला वाचवणे. आर्यनचा नास्तिकपणा गळून पडला होता, पण त्याचा माणुसकीचा धर्म जागा झाला. त्याने विज्ञानाचा विचार सोडला, परिणामाची भीती सोडली आणि जीवाच्या आकांताने शिवाला धक्का मारून बाजूला केलं. शिवा, आर्यन ओरडला. तो भला मोठा दगड आर्यनच्या पायावर आणि अंगावर कोसळला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. प्रचंड वेदनेने आर्यनच्या तोंडातून शब्द बाहेर पडला, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. त्या क्षणी त्याला जाणीव झाली की त्याने आजोबाची इच्छा पूर्ण केली होती आणि एक जीवही वाचला होता. त्याचं डोकं जमिनीवर आदळलं आणि डोळ्यासमोर अंधारी पसरली. पण बेशुद्ध होण्यापूर्वी त्याला दिसलं की तो लहानगा शिवा त्याच्याकडे बघून मंद हसतोय आणि त्याच्या शरीराभोवती एक दिव्य प्रकाश वलय निर्माण झालंय. आर्यन जिवंत वाचणार का? सकाळी जेव्हा मंदिर उघडेल तेव्हा तिथलं चित्र काय असेल? आणि तो लहानगा मुलगा शिवा आणि तो साधू खरंच कोण होते? कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. तुम्हाला जर कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आर्यनच्या डोळ्यासमोर फक्त अंधार होता. त्याला शरीराच्या वेदना जाणविण्याशा झाल्या होत्या. त्याला फक्त एकच गोष्ट ऐकू येत होती, दुरून येणारा डमरूचा नाद आणि हर हर महादेवच्या घोषणा. जसजसा सकाळचा पहिला सूर्यकिरण मंदिराच्या त्या छिद्रातून आत आला तशी आर्यनची हालचाल झाली. त्याने हळूहळू डोळे उघडले. त्याला वाटलं होतं की तो आता या जगात नसेल किंवा त्याचे पाय कायमचे निकामी झाले असतील. आर्यनने पाहिलं की तो मंदिरात शिवलिंगाच्या अगदी समोर झोपलेला आहे. काल रात्री जो महाकाय दगड त्याच्या अंगावर पडला होता तो तिथेच होता. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दगड आर्यनच्या अंगावर नाही तर त्याच्या बाजूला पडला होता. जणू हवेतच कोणा अदृश्य हाताने त्या दगडाची दिशा बदलली होती. आर्यनने स्वतःचे हातपाय हलवून पाहिले. एक ओरखडाही नव्हता. रक्ताचा एक थेंबही जमिनीवर नव्हता. उलट त्याला आपल्या शरीरात इतकी ऊर्जा जाणवत होती जी त्याने आजवर कधीच अनुभवली नव्हती. शिवा, तू कुठे आहेस?
आर्यन ओरडत उठला. त्याने संपूर्ण मंदिर पालथे घातले, पण तो लहान मुलगा तिथे कुठेच नव्हता. मंदिराचा गाभारा अगदी शांत होता. काल रात्रीचे ते वादळ, तो प्रकाश, ते तांडव जणू काही घडलंच नव्हतं. आर्यन धावत मंदिराच्या बाहेर आला. तिथे त्याला तोच वृद्ध साधू दिसला ज्याने त्याला वाचवलं होतं. तो साधू एका कठड्यावर बसून उगवता सूर्य पाहत होता. बाबा, तो मुलगा कुठे आहे? शिवा कुठे गेला? आर्यनने धापा टाकत विचारले. साधूने मागे वळून पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर एक दैवी स्मित होतं. कोण शिवा? इथे तर गेल्या 100 वर्षापासून कोणीच राहत नाही बेटा. हे कसं शक्य आहे? काल रात्री त्यानेच तर मला वाचवलं. मी त्याला वाचवलं. आर्यन ओरडला. साधूने मंदिराच्या एका कोपऱ्यात असलेल्या जुन्या काळ्या पडलेल्या शिलालेखाकडे बोट दाखवले. आर्यन तिथे गेला आणि त्याने त्यावरची धूळ झटकली. त्या शिलालेखावर 2 आकृत्या कोरलेल्या होत्या. एक तो वृद्ध साधू आणि दुसरा तो लहान मुलगा शिवा. खाली प्राचीन लिपीत लिहिलं होतं, जेव्हा जेव्हा एखादा निस्सीम भक्त किंवा एखादा अज्ञानी पण शुद्ध मनाचा जीव या रुद्रगिरीच्या वाटेवर भटकतो, तेव्हा महादेव स्वतः गुरुच्या रूपात रस्ता दाखवतात आणि बटुक भैरव शिवा त्याच्या भक्तीची परीक्षा घेतात. आर्यनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आता समजलं की काल रात्री त्याने कोणाला वाचवलं होतं. त्याने विज्ञानाच्या अहंकारातून बाहेर येऊन जेव्हा माणुसकीसाठी स्वतःचा बळी देण्याची तयारी दाखवली, त्या क्षणी त्याची परीक्षा संपली होती. त्याने खिशात हात घातला तर तिथे त्याला ते बेलपत्र सापडले जे त्याने शिवलिंगावर वाहिले होते. पण आता ते वाळलेले नव्हते, तर ते सोन्यासारखे चमकत होते आणि त्यातून चंदनाचा सुगंध येत होता. डॉक्टर, आता तुमचं विज्ञानाचं काय म्हणणं आहे? साधूचा आवाज हवेत घुमला. आर्यनने मागे वळून पाहिलं तर तिथे कोणीच नव्हते. तो साधूही अदृश्य झाला होता. आर्यनने त्या शिखरावरून खाली पाहिलं. संपूर्ण हिमालय जणू महादेवाच्या रूपात त्याला भासत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या आजोबांना तो अंधश्रद्धाळू म्हणायचा, त्याच्या चरणी त्याने मनोमन माफी मागितली. आर्यन परत मुंबईला आला. तो आजही देशातला सर्वात मोठा सर्जन आहे, पण आता त्याच्या हॉस्पिटलच्या बाहेर एका पाटीवर लिहिलं आहे, उपचार मी करतो पण बरे तो महादेव करतो. तो दरवर्षी महाशिवरात्रीला गुपचूप रुद्रागिरीला जातो. आता तो तिथे उत्तर शोधायला जात नाही, तर त्या शिवाची आणि त्या साधूची कृतज्ञता मानायला जातो. कारण त्याला माहीत आहे, जिथे विज्ञानाचा शेवट होतो तिथेच महादेवाच्या रहस्याची सुरुवात होते. या कथेच्या माध्यमातून आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगातील तरुण पिढीला अतिशय खोल आणि प्रेरणादायी संदेश मिळतो. नंबर 1, विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय. आजची पिढी प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधते, जे चुकीचं नाही. पण आर्यनच्या पात्रातून हे शिकायला मिळतं की विज्ञान हे शरीरासाठी आहे आणि अध्यात्म हे मनासाठी. विज्ञानाला जिथे मर्यादा येतात, जिथे मोजमाप संपते, तेथून अथांग अशा ईश्वरी शक्तीची सुरुवात होते. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट आपण बुद्धीने सिद्ध करू शकत नाही. काही गोष्टी फक्त अनुभवाच्या असतात. नंबर 2, मीपणाचा इगो त्याग. आर्यन एक यशस्वी डॉक्टर होता, पण त्याच्या यशाचा गर्व इगो त्याला सत्यापासून दूर ठेवत होता. जोपर्यंत आपण स्वतःला सर्वज्ञ मानतो, तोपर्यंत आपण नवीन काही शिकू शकत नाही. कथेतील संदेश
हाच आहे की जेव्हा आपण शून्य होतो तेव्हाच आपण ईश्वरी चैतन्याने पूर्ण भरले जातो. विनम्रता हेच प्रगतीचे पहिले लक्षण आहे. माणुसकी हाच खरा धर्म. आर्यनने जेव्हा आपला जीव धोक्यात घालून त्या लहान मुलाला शिवाला वाचवण्याचा निर्णय घेतला तेव्हाच त्याला महादेवाचा साक्षात्कार झाला. देव मंदिरात बसून फक्त मंत्र ऐकत नाही तर तो आपल्या कर्मात असतो. संकटाच्या वेळी दुसऱ्याला दिलेला मदतीचा हात हा कोणत्याही प्रार्थनेपेक्षा मोठा असतो. श्रद्धेची शक्ती आजच्या काळात मानसिक ताण, स्ट्रेस आणि नैराश्य वाढले आहे. अशा वेळी श्रद्धा आपल्याला आधार देते. आर्यांचे आजोबा शारीरिक दृष्ट्या कमकुवत होते, पण त्यांच्या श्रद्धेने आर्यनला हिमालयापर्यंत खेचून आणले. कठीण प्रसंगात जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा श्रद्धाच आपल्याला मार्ग दाखवते. निसर्गाचा आदर, रुद्रगिरी आणि हिमालयाचे वर्णन हे सुचवते की निसर्ग हा महादेवाचेच रूप आहे. आपण निसर्गापेक्षा मोठे नाही तर आपण त्याचाच एक छोटासा भाग आहोत. पर्यावरणाशी जुळवून घेणे आणि निसर्गातील शक्तीचा आदर करणे हे आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे तर तुमचं कर्तृत्व विज्ञानावर आधारित असू दे, पण तुमचं हृदय श्रद्धेने आणि माणुसकीने भरलेलं असू दे. जेव्हा तुम्ही जगाच्या कल्याणासाठी स्वतःला विसरता तेव्हा महादेव स्वतः तुमच्या पाठीशी उभे राहतात. ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जर महादेवाचे खरे भक्त असताल तर हर हर महादेव लिहा. सर्वजण आपल्या तब्येतीची काळजी घ्या. पुन्हा भेटूयात अशात नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद.